नेहमीच्याच पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये आज आपण एक असा पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे या चिवड्याचा रंगरूप तर बदलेलच, शिवाय चव देखील दुपटीने वाढेल। अर्धा किलो पातळ पोह्यांच्या अचूक प्रमाणात घरातलेच काही बेसिक मसाले वापरून अगदी बारीक सारीक महत्त्वाच्या टिप्ससह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये देखील या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला गहूच्या चाळणीने चाळतो ना ती चाळणी घ्यायची आहे। तर यामध्ये आपण पातळ पोहे छान चाळून घेणार आहोत। पोहे चाळण्यापूर्वी 1 ते 2 दिवस आपल्याला ऊन दाखवून घ्यायचं आहे। तसं का करायचं ते आपण पुढे पाहूया। पोहे चाळताना एकाच वेळी चाळणीमध्ये खूप जास्त पोहे घालायचे नाहीत। चाळणी अशी गोलाकार फिरवून जर पोहे चाळले ना तर सगळा त्यातला गाळ जो आहे किंवा भुगा आहे तो आपला खाली गोळा होतो। जेव्हा आपण चिवडा करू ना तर चिवडा झाल्यानंतर हा एकन एक पोहा अखंड राहतो, अजिबात तुटत नाही। तर अगदी अशाच पद्धतीने मी सगळे अर्धा किलो पोहे चाळून घेतलेले आहेत। पोहे 1 ते 2 दिवस उन्हात वाळवण्याचं कारण म्हणजे त्यातला दमटपणा आहे तो सगळा निघून जातो। पोहे मस्त कुरकुरीत होतात, त्यामुळे जास्त भाजावे लागत नाहीत आणि त्यामुळे पातळ पोहे आकसण्याचे चान्सेस खूप कमी होतात। पोहे परतण्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे। अगदी पाव चमचा हळद घातली आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे पोहे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। गॅसची फ्लेम जर वाढवली तर पोहे हे आपले आकसतात। शिवाय कढई घेताना आपल्याला पसरट घ्यायची नाही तर अशी गोलच घ्यायची आहे, कारण गोल कढईमध्ये पदार्थ जो आहे तो असा व्यवस्थित सरकला जातो आणि आपला पदार्थ सगळीकडून छान भाजला जातो। 3 ते 4 मिनिटांमध्येच आपले हे पोहे छान परतले जातात। आपण याला परातीमध्ये काढून घेऊया। भाजलेले पोहे शक्यतो वर्तमानपत्रावर किंवा अशा परातीमध्ये पसरट भांड्यामध्ये काढून घ्या। पोहे गरम असल्यामुळे त्यामध्ये भरपूर अशी वाफ असते आणि जर आपण एकावर एक पोहे काढत गेलो तर त्यात असलेल्या वाफेमुळे पोहे हे पुन्हा वातड होऊ शकतात। आता त्याच कढईमध्ये मी 1.5 टेबलस्पून धणे भाजून घेते। धणे पण मंद आचेवर आपल्याला 2-3 मिनिट भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये घालूया 1 चमचा जिरे। जिरे आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। धणे जिरे छान भाजले गेलेत, मस्त ह्याचा दरवळ सुटलाय। तर आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। कढईमध्ये तेल टाकून व्यवस्थित तापवून घ्यायचं। यामध्ये मी घालते 1 वाटी शेंगदाणे। चिवड्यामध्ये शेंगदाणे, खोबरं किंवा डाळवं जे पण काही आपण घालतो तर ते शोधायला लागलं नाही पाहिजे, प्रत्येक घासामध्ये आलं पाहिजे, तरच तो चिवडा खायला मजा येते। शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे तळल्यानंतर देखील त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते, म्हणून आपल्याला खूप अगदी डार्क रंगावर हे तळायचे नाही आहेत। कढईतनं शेंगदाणे काढेपर्यंत त्याचा रंग बदलतो। 1 वाटी डाळ्या देखील आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत। याला बरीच नावं आहेत, कोण याला पंढरपुरी डाळ्या म्हणतं, कोण डाळवं म्हणतं, कोण फुटाण्याच्या डाळ्या म्हणतात। तर त्याच डाळ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत। आता आपण खोबऱ्याचे काप देखील तळून घेऊया। चिप्स करायच्या किसणीवर मी याचे सगळे एकसारखे काप करून घेतलेले आहेत। एकाच तेलामध्ये जेव्हा आपण कुठला पदार्थ तळतो ना तर त्याला असा फेस यायला लागतो, तर त्यामध्ये चिंचेचं बुटूक जे आहे ते अगदी थोडा वेळ आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे तेलातला सगळा फेस निघून जातो आणि आपला पदार्थ छान तळला जातो। आता खोबरं देखील आपलं तळून झालेलं आहे। याच तेलामध्ये मुठभर कढीपत्ता मी तळून घेते। तर कढीपत्ता हा तळण्यापूर्वी स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचा। तुम्ही ह्याला 1 दिवस सावलीमध्ये वाळवला तरी देखील चालेल। कढीपत्त्याचा तडतड आवाज थांबला आणि त्याचा रंग बदलला की मग आपण ह्याला काढून घेणार आहोत। कढीपत्ता मस्त कुरकुरीत क्रिस्पी झालेला आहे, याला आपण काढून घेऊया। आता आपण कोथिंबीर देखील तळून घेणार आहोत। तर इथे मी कोथिंबीरीचे फक्त पानं घेतलेली आहेत, काड्या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत। कोथिंबीर देखील आपल्याला कढीपत्त्याप्रमाणे स्वच्छ धुवून आणि मग कॉटनच्या कापडावर पुसून घ्यायची आहे। आता याचा रंग देखील बदलला आणि याची तडतड देखील थांबली आहे। कोथिंबीर आपली व्यवस्थित तळली गेली आहे, याला देखील आपण काढून घेऊया। आता आपल्याला तिखट कितपत आवडतं त्यानुसार आपण हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्या देखील तळून घेणार आहोत। तर इथे मी हिरव्या मिरच्या देखील थोड्याशा सुकवूनच घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या पटकन तळल्या जातात आणि हिरव्या मिरच्या सगळ्यात शेवटी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। मगाशी जे धणे जिरे आपण भाजून ठेवले होते ते व्यवस्थित थंड झाले आहे। त्यामध्ये घालूया 2 चमचे साखर आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। ह्याची आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे ती पोह्यांना सगळीकडे व्यवस्थित लागली जाते। आता आपली चिवडा करायची सगळी पूर्वतयारी झालेली आहे, लगेच आपण चिवडा करायला घेऊया। आता धणे जिरे पूड आपण चिवड्यावर अशी चाळून घालूया, म्हणजे सगळे जे जिन्नस आहेत त्याला हा मसाला एकसारखा लागला जातो। तर ही टीप नक्की लक्षात ठेवा, मसाला हा कधीही आपल्याला हाताने डायरेक्ट चिवड्यामध्ये घालायचं नाही, तर असं चाळणीमध्ये चाळून घातला तर सगळ्या चिवड्याला एकसारखा स्वाद लागतो। आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालूया। इथे मी साधारण 2 चमचे मीठ घेतलेलं आहे।
कोथिंबीर आणि कढीपत्ता जो आपण तळून घेतला होता तो आपण मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा आहे. त्याचं अगदी तेल निघालं पाहिजे. तर हे वाटलेलं कढीपत्ता आणि कोथिंबीर देखील आपण चिवड्याला व्यवस्थित लावून घेऊया. एकाच ठिकाणी न टाकता सगळीकडे आपल्याला हे थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला सगळ्या चिवड्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या चिवड्याला कढीपत्ता आणि कोथिंबीरीचा एवढा सुंदर सुवास येतो ना. एकदा जर अशा पद्धतीने तुम्ही चिवडा केला ना तर प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने तुम्ही हा चिवडा बनवाल, ही माझी गॅरंटी आहे. तर आता अशा पद्धतीने आपण हा चिवडा खालीवर करून घेऊया. अगदी हलक्या हाताने करायचा आहे. जर कुठे मध्ये अशा आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीरीच्या थोडेसे गाठी दिसल्या तर त्या देखील आपण हाताने मोडून घ्यायच्या आहेत. तर अगदी कमी वेळेत होणारा खमंग खुसखुशीत असा आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. चिवड्यामधले सगळे पोहे अखंड आहेत, कुठेही ते तुटलेले नाही आहेत किंवा आकसलेले देखील नाही आहेत. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा. बाय.